नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आता तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातला पुढचा पाठ आजीचे भाष्य हा शिकवणार आहे. हा पाठ लिहिला आहे डॉक्टर शिवराम कारंथ यांनी. डॉक्टर शिवराम कारंथ हे कन्नड साहित्यातील एक सुप्रसिद्ध लेखक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मराठीच्या पाठ्यपुस्तकात कानडी लेखकाचा लेखक असा. तर जेव्हा एखाद्या भाषेचं पाठ्यपुस्तक निर्मिलं जातं तेव्हा भाषेचा अडसर न ठेवता चांगलं साहित्य मुलांपर्यंत पोचावं हा प्रयत्न केला जातो. आणि त्यासाठी डॉक्टर शिवराम कारंथ या एका महान साहित्यिकाचा धडा इथे आपल्याला अभ्यासायचा आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कुंदापूर या गावी डॉक्टर शिवराम कारंथांचा जन्म झाला. त्यांचं बालपण अतिशय संघर्षात गेलं. एक कुशल नर्तक, नट, पत्रकार, मुद्रक, प्रकाशक, चित्रकार, शब्दकोशकार असं काम आपल्या पुढील आयुष्यात त्यांनी केलं. विलक्षण बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभाशक्ती त्यांना लाभलेली होती. महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीमध्ये त्यांनी त्यांची साथ दिली. आदर्शवादाचा स्वीकार केला. यक्षगान बयलाट हे कर्नाटकातील यक्षगान या प्रसिद्ध नृत्य आणि नाटक कलेवरील पुस्तक त्यांनी लिहिलं. तसेच ह ना आपटे लिखित पण लक्षात कोण घेतो या मराठी कादंबरीचा कन्नड अनुवाद त्यांनी केला. वेश्येचा संसार, सरसम्माची समाधी, संन्यासी जीवन, मी जगाचा उद्धार करीन, हृदयाची हाक इत्यादी 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. मुक्कजीय कनसुगळू या त्यांच्या कन्नड कादंबरीला 1978 ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले. तर असा हा ज्ञानपीठ पारितोषिक विजेता लेखक आहे. त्यांच्या या मुक्कजीय कनसुगळू या कादंबरीचा मराठीमध्ये मुक्कजी या नावाने सौ मीना वांगीकर यांनी अनुवाद केलेला आहे. आणि या कादंबरीतून प्रस्तुत पाठ निवडण्यात आलेला आहे. तेव्हा डॉक्टर शिवराम कारंथ आपल्या आजीबद्दल या पाठात आपल्याला काही सांगू पाहत आहेत, जिचं नाव आहे मुक्कजी. माझी ही आजी माझी सख्खी आजी नव्हे, ही माझ्या वडिलांची आत्या. आमच्याच घरात तिचा जन्म झाला, पण घरासमोरच्या पिंपळासारखे आमच्या घरीच स्थायिक होण्याचे तिला काहीच कारण नव्हते. लग्न करून दुसऱ्या घरी जाऊन आपल्या नवऱ्याच्या घरी चिंचेच्या व फणसाच्या झाडासारखे वाढणे शक्य होते. तर इथे पहिल्या परिच्छेदामध्ये लेखक आपल्या आजीची ओळख आपल्याला करून देतो. आजीचे भाष्य. ही कोण आजी आहे? तर ही लेखकाच्या वडिलांची आत्या आहे. लेखकाची आत्या नव्हे, लेखकाच्या वडिलांची ती आत्या आहे आणि म्हणून ती लेखकाची आजी ठरते. आणि तिचं नाव मुक्कजी असं आहे. लेखक लहान आहे आणि त्याला आपल्या घरात ही आजी वावरताना दिसते आणि त्याला असं वाटतं की अरे, या आजीचं लग्न नाही का झालं? ही नवऱ्याच्या घरी गेली नाही का? ही इथंच का राहिली आहे? किती वर्षापासून मी बघतोय ही इथंच राहिली आहे. आपल्या नवऱ्याच्या घरी चिंचेच्या वा फणसाच्या झाडासारखे वाढणे तिला शक्य होते, पण ती गेली नाही नवऱ्याच्या घरी. ती इथेच आहे. का ती इथेच राहिली? तिचं ठाम आणि दीर्घ जीवन लक्षात घेऊनच मला चिंच व फणस या झाडांची आठवण झाली. तर चिंचेचं झाड आणि फणसाचं झाड ही दोन्ही झाडं दीर्घकाळ जगणारी अशी आहेत. ठामपणे एका जागी उभी राहणारी अशी झाडं आहेत. आणि ही आजी अशी गेली कित्येक वर्ष ठामपणे आमच्या घरात राहिलेली आहे, असं लेखक विनोदानं म्हणतो.
एका दृष्टीने आमची आजी खरोखरच चिंचेच्या झाडासारखी आहे, कारण तिच्या बोलण्यात आंबट गोडाचे मिश्रण असते. तर आजी जसं चिंचेचं झाड दीर्घकाळ जगतं तशी आजी दीर्घकाळ जगली म्हणून तिला चिंचेच्या झाडाची उपमा लेखक देतोच, पण तिचं वागणं बोलणंही चिंचेप्रमाणे आंबट गोड आहे म्हणूनही तिला चिंचेच्या झाडाची उपमा लेखक देतो. आणि आणखीन एका झाडाची उपमा लेखक तिला देतो, म्हणतो की आमची आजी दुसरीकडे जाऊन स्थायिक होण्याऐवजी आमच्या घरासमोरच्या अश्वत्थ वृक्षासारखी जन्मघरीच अडकून पडली आहे. घरासमोर एक अश्वत्थ वृक्ष आहे, भला मोठा वटवृक्ष आहे लेखकाच्या घरासमोर. अश्वत्थ वृक्ष म्हणजे वडाचं झाड, वटवृक्ष. तर त्या वटवृक्षासारखी गेली कित्येक वर्ष आमची आजी आमच्या घरातच राहिलेली आहे, कुठेही गेलेली नाही. ती अशी का राहिली आहे, ती का गेली नाही नवऱ्याच्या घरी? तर मला याचं कारण पुढे माझ्या वडिलांनी सांगितलं असं लेखक म्हणतो. कोल्लूरच्या मुकांबिका देवीच्या स्मरणार्थ म्हणूनच बहुधा आमच्या पणजोबांनी तिचे नाव मुकांबिका ठेवलेले असावे, मात्र सर्व मंडळी तिला मुकीच म्हणत. तर कोल्लूर हे कर्नाटकातलं एक प्रसिद्ध असं गाव आणि या कोल्लूर गावी मुकांबिका देवी नावाची एक देवी आहे आणि तिच्या स्मरणार्थ पणजोबांनी तिचं नाव मुकांबिका असं ठेवलेलं आहे. कोल्लूरची देवी मुकांबिका ही सुप्रसिद्ध आहे कर्नाटकामध्ये आणि या देवीचंच नाव आपल्या या मुलीला पणजोबांनी ठेवलेलं आहे. परंतु मुकांबिका असं तिचं पूर्ण नाव न उच्चारता घरातली सगळी माणसं तिला मुकी या नावानं हाक मारतात. आपल्याकडे नावांची मोडतोड करण्याची प्रथा आहे, नावांची मोडतोड करण्याची पद्धत आहे आणि त्याप्रमाणे या आजीच्या नावाची ही मोडतोड होते आणि तिला मुकी म्हणून बोलवलं जातं. आमच्या आजोबांपेक्षा ती 1-2 वर्षांनी लहान असावी. 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तिचे लग्न शास्त्रोक्त पद्धतीने झाले. बघा, पूर्वीच्या काळामध्ये बालविवाह होत असत आणि आजीला अजून 10 वर्षही झाली नव्हती आणि त्याच वेळेला तिचं लग्न झालं आणि तिचा नवरा होता 14-15 वर्षाचा. तर इतकी लहान वय दोघांची आणि त्या वयामध्ये त्यांचं त्या काळी लग्न केलं गेलं. लग्नानंतर 6 महिन्यातच तिचा नवरा फेफरे येऊन वारला. आजीचा नवरा बिचारा वयाने लहान होता, अशक्त होता आणि लग्न होऊन 6 महिने झाले न झाले फेफरे या रोगानं तो मरण पावला. तेव्हा आमच्या पणजोबांनी तिला आमच्या घरी आणले. या कथेत मी आमचे घर म्हणतो आहे, हे घर होते तेथेच आजही आहे. आमच्या पणजोबांनी तिला आमच्या घरी आणलं. आमच्या आजीला घेऊन आमचे पणजोबा आमच्या घरी आले. आमचे घर म्हणतो हे घर होते तिथेच आजही आहे. आमचं एक जुनं घर आहे गावामध्ये, भलं मोठं असं घर आहे आणि या घरी आमचं घर म्हणजे अर्थातच आजीच्या वडिलांचं घर, आमच्या पणजोबांचं घर. तिथं ती नवरा मेल्यानंतर जी काही येऊन राहिली ती पुन्हा काही माघारी सासरी गेलीच नाही, कायमची इकडेच राहिली. दीर्घ कालावधीत आमच्या घराचा आकार बऱ्याचदा बदलला आहे. काळाच्या प्रवाहामध्ये अनेक बदल घडत असतात. लेखकाचं हे गावाकडचं घरही बऱ्याचदा त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. बालवयातच आजीवर आलेल्या विपत्तीमुळे वडिलांनी तिचं ठेवलेलं नाव पुढे अर्थवाही झालं. म्हणजेच विपत्ती म्हणजेच संकट. बालवयामध्ये वैधव्याचं संकट आजीवर कोसळलं, ती विधवा झाली आणि त्यामुळे तिचं जे नाव ठेवण्यात आलं होतं मुकी, हे अर्थवाही ठरलं, अर्थपूर्ण ठरलं. तिचं नाव मुकी हे नाव अर्थपूर्ण ठरलं. अशा स्थितीत जीवनाविषयी तिला कसला बरे मोह वाटणे शक्य आहे. लहान वयातच तिच्या आशा आकांक्षा करपून गेल्या, लहान वयातच तिच्या आशा आकांक्षा जळून गेल्या. तिला कसलाही मोह वाटेनासा झाला. एकदा आजोबा तिला म्हणाले, चल काशी यात्रेला जाऊन येऊ. तर ती म्हणाली, नको, तेथला देव येथेही आहे.
एकदा आजोबा तिला म्हणाले की चल आपण काशी यात्रेला जाऊन येऊ. तर तिनं सांगितलं की नको, तिथला देव इथे पण आहे. काशी यात्रेला मला काही यायचं नाही. जो देव तिथे आहे, काशीमध्ये आहे, तोच माझ्या घरातही आहे. काशी विश्वेश्वर हा माझ्या घरातही आहे, मला काही यायचं नाही. म्हणजे इतकी ती उदास झालेली होती, औदासिन्य तिला आलेलं होतं. कारण देवानं ज्या वयात तिचं खेळण्या बागडण्याचं वय, जे तिचं हसण्या खिदळण्याचं वय होतं, त्या वयातच देवानं तिच्यावर फार मोठं संकट आणलेलं होतं आणि त्याची उदास होऊन गेली आणि तिनं सगळ्या आपल्या आशा आकांक्षांवर पाणी सोडून टाकलं आणि एक शांत आणि निर्लिप्त जीवन ती जगू लागली. तेव्हा तिला कुठेही जायचं नसे, कुठेही यायचं नसे, अगदी थकलेली आहे, वय झालेली आहे, म्हणून तिला कुणी देवधर्माला घेऊन जायचं म्हटलं तरी तिथेही जायला ती तयार नसे. दुसऱ्या दिवशीची गोष्ट. 3 सांजा झाल्या होत्या. आजी पिंपळाच्या पारावर बसून स्वतःशीच फुटफुटत होती. अगदी योग्य वेळ आहे असा विचार करून मी तिच्याजवळ जाऊन बसलो. लेखक म्हणतो की एके दिवशी संध्याकाळी आजी घरासमोरच्या पिंपळ पारावर बसलेली होती. 3 सांज झालेली होती, संध्याकाळ झालेली होती. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. अगदी योग्य वेळ आहे असा विचार करून मी तिच्याजवळ जाऊन बसलो. आजीच्या वागण्यातील एक गोम माझ्या चांगली लक्षात आलेली आहे. ती खरीच दमलेली असली की कुठेतरी विश्रांती घेत पडलेली असे. आजीच्या वागण्यातली एक गोम माझ्या लक्षात आलेली आहे असं लेखक म्हणतो. गोम म्हणजे तिच्या स्वभावाचा एक पैलू किंवा तिच्या स्वभावातलं एक मर्म माझ्या लक्षात आलेलं आहे. ते असं की आजी घरातली सगळी कामं बिनबोभाटपणे करीत असे. कोणतीही तक्रार न करता, कोणतीही कुरकुर न करता आजी घरातली सगळी कामं निमूटपणानं पार पाडत असे. तिला माहिती होतं की आपण या घरात आता उपरे आहोत, आपण या घरात परके आहोत. लग्नानंतर नवऱ्याचं घर हे खरं आपलं घर होतं, परंतु आता नवरा नसल्यामुळे आपण माहेरी परत आलो, माघारी आलो. पण होता होईल तितकं आपलं ओझं आपण कुणावर लादायचं नाही आणि होता होईल तितकं सगळ्यांशी प्रेमानं वागायचं, सगळ्यांना मदत करायची असं आजीनं ठरवून टाकलेलं होतं. आणि ती तिथे राहायची आणि घरातली दिवसभराची सगळी कामं उरकली की खूप दमलेली असली आजी की आतल्या खोलीत जाऊन झोपत असे. कधी कधी ती तरतरीत असे, तिला झोप आलेली नसे आणि त्यावेळेला ओळखायचं की आजी देहाप्रमाणेच तिची बुद्धीही तल्लख आहे. आजीची बुद्धी तल्लख आहे, तरतरीत आहे. तिला आज विश्रांतीची गरज नाही आहे, तिला झोप नको आहे. आणि अशा वेळेला लेखक जाऊन तिच्याजवळ बसतो, आपल्या मनातल्या शंका कुशंका या आजीला विचारतो. अशा वेळी आजीचे डोळे उघडे असतात आणि तिचं मन मात्र कुठंतरी घिरट्या घालत असतं. ओठ हलत असतात, तोंडातून आवाजही येत असतो, कपाळावर आठ्या पडलेल्या असतात. तिच्या मनाची प्रसन्नता तिच्या भुवया आणि तिचे ओठ यांच्याद्वारे प्रकट होत असते. तर आजी जेव्हा घरातली सगळी कामं उरकून बाहेर पिंपळ पारावर येऊन बसते त्यावेळेला तिची बुद्धी तल्लख असते. ती कोणत्या तरी विचारात गुरफटलेली असते. तिचं मन कुठंतरी घिरट्या घालत असतं, तिचे ओठ हलत असतात, तोंडातून काहीतरी आवाज येत असतो, काहीतरी खळबळ तिच्या मनात चालू आहे हे तिच्या हावभावावरून समजत असतं. अशा वेळेला आजी का प्रसन्न आहे किंवा आजी का अप्रसन्न आहे किंवा आजीच्या मनात कसलं समाधान आहे किंवा आजीच्या मनात कसलं असमाधान आहे याचा मी विचार करत असतो. आणि मला जर कोणी विचारलं तर मला काहीही सांगता येणार नाही. आजी प्रसन्न का, आजी अप्रसन्न का याची कारणं जर मला विचारली कुणी तर कधी ती प्रसन्न दिसते, हसते, तिच्या चेहऱ्यावर हास्य विलसत असतं, तर कधी ती अप्रसन्न असते, कधीतरी ती नाराज असते. तिच्या चेहऱ्यावर
त्या दुःखाच्या छटा उमटलेल्या असतात. तर हे असं का, असं जर मला कोणी विचारलं तर मी त्याबद्दल काही सांगू शकणार नाही, असं लेखक म्हणतो. तिच्या मनात काय चाललं आहे, तिच्या मनात कसली खळबळ नेमकी सुरू आहे, याच्याबद्दल मी काय सांगणार, मी काय बोलणार. आमच्या घरात तीच वडील, अर्थात आमच्या घरामधलं सगळ्यात मोठं माणूस म्हणजे आता आमची आजी, आमच्या वडिलांची ही आत्या, पणजोबा आता राहिले नाहीत आणि त्यामुळे ही आजी, मुक्कज्जी हीच आमच्या घरातलं वडीलधारं माणूस. मी, सीता, लहान मुले काय, आम्ही कोणीच तिच्या मनाविरुद्ध वागून तिला कधीच दुखवत नाही. आता तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी तिच्या मनातही स्वतःबद्दल काही आशा, अपेक्षा, लोभ उरलेला दिसत नाही. तर मी आणि सीता, अर्थात सीता ही डॉक्टर शिवराम कारंथ यांची पत्नी. मी आणि सीता म्हणजे डॉक्टर शिवराम कारंथ म्हणतात की मी आणि माझी पत्नी सीता, आम्ही दोघेही किंवा आमची लहान मुलं किंवा माझ्या घरात असणारा माझा भाऊ, त्यांची मुलं, अशी कोणीही घरातली इतर मंडळी आमच्या आजीला आम्ही एका शब्दानेही दुखवत नाही, कारण ती घरातलं वडीलधारं माणूस आहे. तिला आम्ही खूप आदर देतो, तिचा सन्मान करतो. परंतु तीही कशाची आमच्याकडे अपेक्षा करत नाही. आता तिच्या आयुष्याची सायंकाळ सुरू आहे, म्हणजेच तिच्या आयुष्यातला शेवटचा टप्पा ती जगते आहे, तिचं वार्धक्य सुरू आहे. मला कळायला लागल्यापासून विशेषतः मी तिच्या हरेक बाबतीत अधिक दक्षतेने लक्ष घालायला लागल्यापासून मला आठवतं आहे तिनं कुणाकडंच कधीच काही मागितलं नाही. हे दे ते आण अशी भुणभुणही तिने कधी कुणामागे लावलेली मला चुकूनसुद्धा आठवत नाही. लेखक म्हणतो की जसा जसा मी मोठा झालो तसतसा मला आजीचं व्यक्तिमत्व कळायला लागलं आणि आजीकडे मी किंवा तिच्या व्यक्तिमत्वाकडे मी निरखून बघायला लागलो, तिचं निरीक्षण करायला लागलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही आजी इतर स्त्रियांपेक्षा खूप वेगळी आहे. स्त्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं म्हणतात की स्त्री ही कधीही समाधानी नसते, तिला सतत कशाची ना कशाची तरी हाव असते, तिला सतत काही ना काहीतरी हवं असतं. पण आजी अशी आहे की तिला काहीही नको आहे, ती जणू काही भरून पावलं आहे. जरी देवानं एवढं मोठं दुःख तिला लहान वयात दिलं, वैधव्य तिच्यावर कोसळलं, तरी देखील जणू काही आपल्या आयुष्यात जरी नवऱ्याचं घर सुटलं तरी आपलं माहेर आपल्याला होतं, आपल्याला आसरा मिळाला, याचं कदाचित समाधान तिच्या ठायी आहे आणि म्हणून ती अशी भरून पावल्यागत वागते, कोणाकडेही कधीही काहीही मागत नाही, हे दे ते आण असं कुणालाही कधी म्हणत नाही. तर अशी ही आजी, जगावेगळी अशी आजी आमच्या घरामध्ये आहे आणि म्हणूनच कदाचित लेखकाला तिच्यावर एक सबंध कादंबरी लिहावीशी वाटली असावी. देवाजवळसुद्धा कधीही तिनं काहीही मागितलेलं नसावं. कदाचित लहानपणी वैधव्य आल्यावर जुन्या परंपरांना नावं ठेवून परमेश्वराच्या नावानं तिनं बोटं मोडली असतील किंवा कदाचित स्वतःच्या वाट्याला आलेल्या तशा स्त्री जन्माची निंदा नालस्तीही तिनं केली असेल, पण मी तो काळ पाहिलेला नाही. लेखक म्हणतो जेव्हा ती विधवा झाली, जेव्हा ती लहान होती, तेव्हा कदाचित तिचं वैधव्य पाहून ती संतापली असेल, त्यावेळेला तिनं देवाला शिव्या घातल्या असतील, त्यावेळेला तिनं देवाच्या नावानं बोटं मोडली असतील, पण मला ते माहिती नाही, मी तो काळ पाहिलेला नाही. मीच जसा मोठा झालो तसं मात्र आजीनं कधीही कुणाकडेही काही मागितलेलं मी बघितलेलं नाही. मोठेपणी मात्र जगाचा अनुभव घेतल्यानंतर तिच्या समजुती प्रौढ झाल्या. आयुष्याची दुपार ओलांडल्यानंतरच तिच्या आयुष्यात येण्याचा मला योग आला. अर्थात आमची आजी आणखीन वृद्ध झाली, आणखीन वयस्कर झाली आणि त्यावेळेला मी मोठा झालो आणि त्यावेळेला मी आजीला नीट समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो.
तिच्या तोंडून देव, ईश्वर, परमात्मा, ब्रह्म असे शब्द काही वेळा बाहेर पडत, परंतु त्यांचा अर्थ आम्ही समजतो त्या अर्थाने नसे. स्वतःला आकलन न झालेल्या एखाद्या गोष्टीबद्दल ती तसे म्हणत असावी. तर आजी जेव्हा घरातली सगळी कामं उरकून संध्याकाळच्या निवांत वेळेस पिंपळ पारावर जाऊन बसे, त्यावेळेला ती कधीकधी स्वतःशीच बडबडत असे आणि तिच्या तोंडून कधी देव, कधी ब्रह्म, कधी ईश्वर, कधी परमेश्वर असे शब्द बाहेर पडत असत. आम्हाला वाटे की ही देवालाच हाक मारते आहे, पण ते तसं नसायचं. त्याच्या मागे काहीतरी एक विचार असायचा आणि त्यातून ते शब्द उमटलेले असायचे. तर ती कशासाठी असे बोलते आहे ते आम्हाला कळायचे नाही. स्वतःला आकलन न झालेल्या एखाद्या गोष्टीबद्दल ती तसे म्हणत असावी, पण तसे म्हणत असताना ती जशी दुबळी वाटत नसे तशीच ती अहंकारीही वाटत नसे. आजी आम्हाला अहंकारी वाटत नसे. तिची बडबड व बोलणे हे एक प्रकारे तिचे स्वगत भाषण असे, मोठ्याने विचार करणे असे म्हणायला हरकत नाही. तर आजी सगळी कामधामं संपून स्वतःशीच काहीतरी बोलत बसलेली असे. तिच्या डोक्यात काहीतरी विचार सतत सुरू असत आणि ते शब्दरूपाने बाहेर पडत असत. तिला कुणाकडून काही अपेक्षा नसे किंवा तिला कुणाला काही सांगायचं नसे, पण तिच्यासाठी ती काहीतरी बोलत असे. कदाचित मनातल्या विचारानं ती वाट मोकळी करून देत असावी. एकदा मी तिच्याजवळ गेलो. अशीच संध्याकाळची ती पिंपळ पारावर बसलेली होती. स्वगत तिचं सुरू होतं आणि मी तिच्याजवळ गेलो आणि त्यावेळेला ती कोणत्या तरी विचारात गर्क होती. गर्क असणे म्हणजे मग्न असणे. तिचं चिंतन संपल्यावर ती माझ्याकडे पाहील आणि जवळ बोलावील अशी खात्री होती. मी माझ्या मनात 2 विचारांचे अर्ज लिहून तिच्या कचेरीत ते हजर करण्यास गेलो होतो. तर आजी अशीच कुठेतरी विचारात गुरफटून पिंपळ पारावर बसलेली होती आणि मलाही आजीला काहीतरी विचारायचं होतं. माझ्या मनात 2 विचारांचे अर्ज मी लिहिलेले होते. माझ्या मनात काही 2 विचार आलेले होते आणि त्या विचारांचं उत्तर मला आजीकडून हवं होतं आणि मी म्हणून तिच्याजवळ जाऊन उभा होतो. थोडा वेळ गेल्यानंतर मला बघून तिनं विचारलं, बाळ काय रे, कशासाठी आलास तू इकडे? काही वेळा ती मला मोठा बाळ अशीही हाक मारते. मोठा बाळ असं म्हणूनही ती मला कधी कधी बोलवते. कधी नुसतंच बाळ म्हणते, कधी मोठा बाळ म्हणते. मी खूप मोठा झालो आहे, माझं लग्न झालं आहे, मला मुलं झाली आहेत, तरी देखील आजी मला बाळच म्हणते. कधी कधी मोठा बाळ म्हणते. ते विशेषण लावले गेले नाही तरी तो मीच. म्हणजे आजी जरी बाळ म्हणाली तरी तो मीच, मोठा बाळ म्हणाली तरी तो मीच. आता नारायण इथे नाही ना, असता तर तो छोटा बाळ. नारायण म्हणजे लेखकांचा धाकटा भाऊ आणि नारायण असता तर त्याला ती छोटा बाळ या नावानं हाक मारते. माझ्या धाकट्या भावाला माझी ही मुक्कज्जी छोटा बाळ म्हणून बोलावते. मला कधी बाळ म्हणते, कधी मोठा बाळ म्हणते. हो, काही विचारावंसं वाटलं म्हणून आलो. वेळ आहे ना? तर एका संध्याकाळी जेव्हा आजी अशी विचारात गुरफटून पिंपळ पारावर बसलेली होती, तेव्हा लेखक तिथं गेला आणि लेखकानं तिला विचारलं की आजी काय करते आहेस? आणि त्यावेळेला आजी म्हणाली की अशीच विचार करत बसलेली आहे. काय तुझं माझ्याकडे काय काम आहे? तर मला काही प्रश्न पडले आहेत आणि त्यांचं उत्तर तू सांगशील का? मला काही तुला विचारायचं आहे. त्या प्रश्नांची उत्तरं आजी मला तू देशील का? आजी म्हणाली, विचार. काय विचारायचं आहे तुला? काय प्रश्न आला आहे तुझ्या मनामध्ये? आणि त्यावेळेला घाणं सांगितलं की रामायणातले राम सीता, भगवतातले कृष्ण रुक्मिणी हे सर्व देवदेवता वरचेवर अवतार घेतात ना. तर रामायणामधले राम सीता आणि
भागवतातले कृष्ण रुक्मिणी वरचेवर अवतार घेतात. देव पुन्हा पुन्हा अवतार घेऊन पृथ्वीतलावर येतात असं म्हणतात. तर हे खरं आहे का? देव खरंच पृथ्वीतलावर येतात का आणि पुन्हा अवतार घेतात का? आणि त्यावेळेला आजी म्हणते की दुष्टांच्या नाशासाठी व सज्जनांच्या परित्राणासाठी ते पृथ्वीवर मनुष्य जन्म घेतात असे म्हणतात. होय, असं म्हटलं जातं. मला त्याबाबतची पूर्ण माहिती नाही, पण असं म्हटलं जातं. पुराणामध्ये आपल्याकडच्या असं सांगितलं गेलं आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि साधूंचं रक्षण करण्यासाठी पुन्हा पुन्हा या पृथ्वीतलावर देव जन्म घेतात, देव अवतार घेतात असं मी ऐकलेलं आहे. हे खरं आहे का असं लेखक विचारतो. आणि त्यावेळेला आजी म्हणते हे खरं आहे की नाही हे मला माहीत नाही, पण असं म्हटलं मात्र जातं. हे पुराणामध्ये आपल्याकडच्या असं सांगितलेलं आहे. परंतु इथे या ठिकाणी आजी आपले विचार मांडते. आजी म्हणते देव हा परमात्मा आहे. आपण माणसं, आपण एकीकडे म्हणतो की देव हा अमर आहे, देवाला मृत्यूच नाही, आणि जिथे मृत्यू नाही तिथे पुन्हा जन्म कुठून येणार? आजीचं वक्तव्य किती सुसंगत आहे, आजीचं बोलणं किती योग्य आहे. पुनर्जन्म कुणाला? ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म आहे, मृत्यू आहे, पुनर्जन्म. जन्मानंतर मृत्यू यायला हवा, मृत्यूनंतर पुन्हा जन्म यायला हवा, तर तो पुनर्जन्म. मग देव पुन्हा पुन्हा वरचेवर अवतार घेतात याचा अर्थ देव पुन्हा जन्माला येतात याचाच अर्थ देवांना मृत्यू आहे. आणि एकीकडे आपण म्हणतो की देव हे अमर आहेत, देवांना मृत्यू हा नाहीच. तेव्हा हे सगळं कदाचित खरं नसावंही असा एक वेगळा विचार, आपलाच विचार आजी इथं मांडते. आजी म्हणते की असं म्हटलं जातं खरं, आपल्याकडच्या शास्त्रांमध्ये, आपल्याकडच्या पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी देव पुन्हा पुन्हा अवतार घेतात. परंतु देव जेव्हा अविनाशी आहेत, देव जेव्हा अमर आहेत, तेव्हा ते पुन्हा जन्म कसा घेतील? ते आहेतच, ते कुठे गेलेले नाहीतच, ते या पृथ्वीतलावरच आहेत, आपल्यामध्येच आहेत, माणसामध्येच देव वास करतो. धन्यवाद.